तर आपण गणपती बाप्पासाठी इथे बॉर्बन बिस्किट पासून मस्तपैकी मोदक बनवतोय। तर त्याच्यासाठी इथे आपण 2 बिस्किटचे पुडे घेतलेले। तर आपल्याला क्रीम सहित बिस्किट वापरायचे ते अगदी सोप्या पद्धतीने होते, गॅस न पेटवता। तर हे आतमध्ये क्रीम आहे ना, याच्या सहितच आपल्याला मिक्सर मध्ये वाटून घ्यायचे। तर याच्यात आपण तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया। खूप छान मस्त टेस्टी लागतात आणि झटपट होतात, काही शिजवायचं काम नाही, काही नाही, अगदी पटकन होतात। तर इथे आपण आता मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया आणि साखर वगैरे वापरायची काही गरज नाही त्याला। आणि काही इथे आपण ड्राय फ्रूट्स टाकतोय, ते पण आपण सोबतच वाटून घेऊया। हे बघा, आपण आता एकदम छान मस्त बारीक करून घेतलेले आहे। आणि आता आपण त्याच्यात दूध टाकणार आहोत। दूध घेतलेले आहे आपण, जेवढं आवश्यक असेल तसं हळू टाकूया, कारण ते पातळ व्हायला नको। अगदी किंचितच लागेल आपल्याला आता। आणि छान मस्त सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। आणि त्याच्यात आपल्याला हे आता वेलची जायफळ आपण पुढं करून घेतली, ती टाकून घेतली, त्याच्यामुळे टेस्ट खूप छान आहे ना। तर पोहे खायचं 3 ते 4 चमचे आपल्याला दूध लागलेलं आहे। आता आपल्याला थोडंसं याच्यात किंचित साजूक तूप आपण टाकून घेऊया, म्हणजे त्याला चांगलं चिकन पण येईल त्याला आणि सॉफ्ट होणार एकदम। बघा, असा हा आपला गोळा तयार व्हायला पाहिजे। तर इथे आपण आता एक साचा घेतलेला आहे आणि त्याला आता आपण तूप लावून घेऊया। आणि या साच्यामध्ये आपल्याला आता असा गोळा टाकायचा आहे। आधी थोडंसं टाकून घेऊ आतमध्ये, म्हणजे वरतीपर्यंत यायला पाहिजे, म्हणजे छान आकार येतो मग। आणि नंतर पुन्हा जर साचा नसला ना तर हातानेही गोल करून चमच्याच्या सहाय्याने किंवा टूथपिकने तुम्ही त्याला लाईन करू शकता आणि आजूबाजूचं एक्स्ट्रा काढून घ्यायचं। आणि आता बाहेर काढायचं मोदक। हे बघा, किती सुंदर मोदक तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता। अगदी मस्तपैकी छान आकार आलेला आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण झटपट बनवलेला आहे। गॅस पेटवायचं टेन्शन नाही, काही गरम करायचं नाही, काही नाही, अगदी मस्त झटपट आपल्या बाप्पासाठी हे मोदक तयार होतात। तर नक्की तुम्ही हे करून बघा। आता हे बाकीचे मी करून घेते। आणि हे विशेष म्हणजे लहान मुलांना हे बिस्किट फार आवडतात, तर त्यांना हे मोदकही खूप आवडतील, कारण आपण मोदक बनवले मुलं वगैरे जास्त खात नाही, मुलांना चटपटीत आवडतं। पण अशा बिस्किटापासून जर तुम्ही मस्तपैकी मोदक बनवला, बॉर्बन पासून वगैरे असं छान मस्त चॉकलेट बिस्किट असतात ते, आणि मुलांनाही खूप आवडतात मग, आणि बनवायलाही सोपे। तर माझ्या ताईंनो आणि मैत्रिणींनो नक्की तुम्ही करून बघा, अगदी सोप्या पद्धतीने तयार होतात हे। फक्त त्याला भिजवताना अगदी प्रमाणशीर दूध आणि बिस्किटाचं, म्हणजे जास्त पातळ वगैरे व्हायला नको किंवा कोरडे व्हायला नको, नाहीतर मग ते कोरडे कोरडे वाटतील। आणि तुम्ही बघू शकता त्याचं टेक्स्चर किती सुंदर आलेलं आहे, दिसायला किती सुंदर आलेले आहेत। तर इथे आपल्याला 2 बिस्किटच्या पुड्यामध्ये 5 मोदक तयार झालेले आहे। तर माझ्या ताईंनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला मोदकाची रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा बॉर्बन बिस्किट पासून बनवलेले मोदक कसे वाटले ते। तर भेटू आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।